गाभाऱ्यासमोर गर्दी करणार नाही, तसेच मोबाईल फोनवर कोणी भाविक बाप्पाचे फोटो काढणार नाही. भाविकांनी दर्शन झाले असल्यास मंदिर परिसरात गर्दी न करता मंदिर परिसराचे बाहेर थांबावे. लाईनमध्ये असलेल्या भाविकांना देखील दर्शनाचा लाभ घ्यायचा असतो. गेट क्रमांक 1 येथील मुखदर्शन आणि गेट क्रमांक 5 आणि गेट क्रमांक 6 येथील गाभाऱ्यातील भाविकांची लाईनची व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक भाविकांनी रांगेत उभे राहून सावध राहावे. मंदिरात दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांनी लहान मुलांचे हात सोडू नये. मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियमांचे आणि आदेशांचे तंतोतंत पालन करून सहकार्य करावे. श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांनी रांगेत दर्शन घ्यावे. श्री सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन झाल्यावर गाभाऱ्यामध्ये अथवा गाभाऱ्यासमोर गर्दी करणार नाही, तसेच मोबाईल फोनवर कोणी भाविक बाप्पाचे फोटो काढणार नाही. भाविकांनी दर्शन झाले असल्यास मंदिर परिसरात गर्दी न करता मंदिर परिसराचे बाहेर थांबावे. लाईनमध्ये असलेल्या भाविकांना देखील दर्शनाचा लाभ घ्यायचा असतो. गेट क्रमांक मंदिर समोरील गेट क्रमांक 1, 2 आणि 3 समोरील भिंतीजवळ दर्शन झाल्यावर भाविक उभे राहणार किंवा बसणार नाही. मंदिर परिसरातील महाप्रसाद काउंटर येथे लाईनीमध्ये महाप्रसाद घ्यावा व भिंतीलगत रांगेत उभे राहावे. मंदिरात दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांनी आपापल्या मौल्यवान वस्तूंकडे मोबाईल फोन, रोख रक्कम किंवा सोन्याचे दागिने याकडे लक्ष द्यावे. चोरांपासून सावध राहावे. मंदिरात दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांनी लहान मुलांचे हात सोडू नये. मंदिर प्रशासन चोरांपासून सावध राहावे. मंदिरात दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांनी लहान मुलांचे हात सोडू नये. मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियमांचे आणि आदेशांचे तंतोतंत पालन करून सहकार्य करावे. श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांनी रांगेत दर्शन घ्यावे. श्री सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन झाल्यावर गाभाऱ्यामध्ये अथवा गाभाऱ्यासमोर गर्दी करणार नाही, तसेच मोबाईल फोनवर कोणी भाविक बाप्पाचे फोटो काढणार नाही. भाविकांनी दर्शन झाले असल्यास मंदिर परिसरात गर्दी न करता मंदिर परिसराचे बाहेर थांबावे. लाईनमध्ये श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांनी रांगेत दर्शन घ्यावे. श्री सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन झाल्यावर गाभाऱ्यामध्ये अथवा गाभाऱ्यासमोर गर्दी करणार नाही, तसेच मोबाईल फोनवर कोणी भाविक बाप्पाचे फोटो काढणार नाही. भाविकांनी दर्शन झाले असल्यास मंदिर परिसरात चोरांपासून सावध राहावे. मंदिरात दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांनी लहान मुलांचे हात सोडू नये. मंदिर प्रशासन आणि पोलिसांनी ठरवून दिलेल्या नियमांचे आणि आदेशांचे तंतोतंत पालन करून सहकार्य करावे. श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांनी रांगेत दर्शन घ्यावे. श्री सिद्धिविनायक बाप्पाचे दर्शन झाल्यावर गाभाऱ्यामध्ये अथवा गाभाऱ्यासमोर गर्दी करणार नाही, तसेच मोबाईल फोनवर कोणी भाविक बाप्पाचे फोटो काढणार नाही.